शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बंडखोर शिंदे गटावर जोरदार प्रहार केलाच आणि तसंच भाजपलाही थेट इशारा दिलाय। पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। उद्धव ठाकरेंचा घणाघात, शिंदे गटावर टीकेचे बाण, शिवसेना शिंदे गटात जुंपली। शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं पाहायला मिळतंय। तसंच दोन्ही बाजूने शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जातंय। बुधवारी जळगावमधील शेकडो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे इथल्या मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले होते। यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटावर जोरदार टीका केली। आता काल परवाकडेच नागपंचमी झाले, असं म्हणतात की सापाला दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच। प्रेमाने मायेने एक वेगळं निष्ठेचं दूध पाजलं, पण अवलाद ती गद्दाराची गद्दारच राहिली। शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर शिंदे गटानं थेट शिवसेना संघटनेवरतीच दावा केलाय। त्यामुळे सावध झालेल्या उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्याकडून शपथपत्र लिहून घ्यायला सुरुवात केली। जळगावातील शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेची साथ सोडली आहे। ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत, त्यामुळे शिवसेनेला तिथे मोठं खिंडार पडलंय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। उद्धव ठाकरे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात भाजपला सुद्धा इशारा दिला। जळगावमध्ये भाजपने गुलाब पाहिलाय, पण आता सैनिकाचे काटे त्यांनी बघायचे। ठीक आहे, एक गुलाब गेला पण दुसरा गुलाब शिवसेनेतल्या बंडानंतर आता लवकरच उद्धव ठाकरे राज्यभराचा दौरा सुरू करतायत। त्यामुळे आगामी काळात शिवसेना विरुद्ध शिंदे गटातला संघर्ष आणखीन ताणला जाऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच आता शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून आणखी एक खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ चिरंजीव तेजस ठाकरे हे आता राजकारणात सक्रिय होऊ शकतात। काही मोजक्या राजकीय घटना वगळता तेजस ठाकरे हे राजकारणापासून दूर राहिल्याचं दिसून येतं। परंतु आता शिवसेनेचे बहुतांश मातब्बर नेते पक्ष सोडून गेल्यामुळे तेजस ठाकरे मैदानात उतरून पक्षाला नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करू शकतात, अशी अटकळ बांधली जाते। कोण आहेत तेजस ठाकरे, जाणून घेऊयात। तेजस ठाकरे बाळासाहेबांचे नातू आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे धाकटे पुत्र। वन्यजीव संवर्धनासाठी कायमच त्यांनी उल्लेखनीय काम केलंय। 2014 मध्ये तेजस ठाकरेंनी पालीची दुर्मिळ प्रजाती शोधून काढली। पालीवरील शोध निबंधाची आंतरराष्ट्रीय मासिकात म्हणजे झुटास्का मध्ये त्याची नोंद झाली। पश्चिम घाटात सापाची नवी प्रजाती देखील त्यांनी शोधली। गोड्या पाण्यातील खेकड्याची जातही त्यांनी शोधून काढली। आदित्य ठाकरेंच्या प्रचारात ते कायम सक्रिय दिसलेले आहेत। 2019च्या अहमदनगरमध्ये रॅलीत त्यांची उपस्थिती होती। तेजसचा आवाज हुबेहूब बाळासाहेबांसारखा असल्याचं म्हटलं जातं। 2022 मध्ये औरंगाबादच्या सभेतही ते उपस्थित होते। राजकारणात म्हणजे शिवसेनेत परत एकदा क्रियाशीलरित्या राजकारणात येतील अशी एक शक्यता वर्तवली जाते। त्या संदर्भात किंवा सेनेसंदर्भात चर्चा आहे काय? मला वाटतं याच्याविषयी पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबच निर्णय घेतील आणि समजा तेजस ठाकरे राजकारणात आले त्याच्यात काय नवीन वाटून घेण्याची गरज मला असं वाटतं महाराष्ट्राला वाटू नये। तेजसची माझी काही वैयक्तिक या विषयावरती बोलणंही झालं नाही, भेटी झाला नाही आणि मराठीत तो पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरती आहे। परंतु एक नक्कीच आहे की तेजस सारखा कार्यकर्ता, तेजसने जे केलेलं कार्य आणि काम जे पाहता ते नेहमीच संघटनात्मक नाही पण एक चळवळ म्हणून घेऊन नेहमीच त्यांनी मदत करण्याचं काम प्रत्येक स्तरावरती केलेलं आहे। पण त्यांचा क्षेत्र हा वेगळा आहे, राजकारण नाही। राजकारणामध्ये आपण पाहता की आदित्यजी त्या उत्साहाने जिद्दीने आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करतायत।